नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व बहिणींना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 50 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. भाऊबीज ओवाळणी उपक्रमाचा भाग म्हणून पात्र भगिनींच्या खात्यात 3,000 जमा केले जातील. हा निधी 10 ऑक्टोबर पूर्वी ट्रान्सफर करणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने पात्र नंसच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता आधीच जमा केला आहे. आता भाऊबीज ओवाळणी म्हणून खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते 10 ऑक्टोबर पर्यंत जमा होतील. विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी राज्यातील बहिणींना आश्वासन दिले की 10 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या खात्यात बाकीचे हप्ते जमा होतील. तसेच दिवाळीपूर्वी आर्थिक मदत केली जाईल. उत्साहापूर्वी राज्यातील शेकडो पात्र भगिनींना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक भगिनींना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणीतून काहीसा दिलासा मिळणार आहे. सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण झाल्यानंतर असंख्य भगिनींनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल चौकशी केली. या संदर्भात राज्य सरकारने भाऊबीज ओवाळणी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 3,000 रुपये वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 दिवसात ही रक्कम जमा केली जाईल. आजपासून फक्त 7 दिवस उरले आहेत. यावेळी सर्व पात्र भगिनींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा केले जातील. या निर्णयामुळे राज्यातील हजारो भगिनींना दिवाळीपूर्वी आर्थिक लाभ मिळणार आहे. परळी येथील कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना धीर दिला. माझ्या बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका. हा भाऊ तुमच्यासाठी आला आहे आणि हे पैसे 10 ऑक्टोबर पूर्वी तुमच्या खात्यात नक्कीच जमा होतील. या विधानामुळे राज्यातील अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाला राज्यातील विविध क्षेत्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भाऊबीज ओवाळणी यांच्या रूपाने दिलेली ही आर्थिक मदत राज्यातील भगिनींना दिवाळीपूर्वी उपलब्ध झाल्याने त्यांच्यात आनंदाची भावना निर्माण झाली आहे. तर बहिणींनो, तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये 10 ऑक्टोबर पूर्वी 3,000 रुपये जमा होतील हे नक्कीच आहे. तुम्ही पात्र आहात की नाही हे चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन अपडेटसह. तोपर्यंत मी आपला निरोप घेतोय. नमस्कार.